नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत सर। या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या 12वीच्या इंग्लिश युवक भारतीचा सिलेबस समजून घेणार आहोत। तर बघा, तुमचा सिलेबस जो आहे तो 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेला आहे। जसा आहे सेक्शन 1 आहे प्रोजचा आहे, मग सेक्शन 2 आहे पोएट्री, सेक्शन 3 रायटिंग स्किल्स आणि सेक्शन 4 आहे लिटररी जॉनरा म्हणजे साहित्याचा प्रकार, जो तुम्हाला 12वीमध्ये नॉवलचा अभ्यास करायचा आहे। नॉवल म्हणजे कादंबरी। आता आपण प्रत्येक सेक्शनमध्ये कोणकोणते लेसन्स आणि स्टोरीज दिलेल्या आहेत, पोएट्रीज दिलेल्या आहेत, ते आपण त्यांची नावे लक्षात ठेवू। तर बघा, सेक्शन 1 आहे प्रोज म्हणजे जिथे स्टोरीज, आर्टिकल्स म्हणजे लेख वगैरे असतात, तो सेक्शन म्हणजे प्रोज। याच्यामध्ये कोणकोणते लेसन्स आहेत बघा, एन ॲस्ट्रोलॉजर्स डे, लेखकांची नावे पण आपण लक्षात ठेवू। एन ॲस्ट्रोलॉजर्स डे, R.K. नारायण, ऑन सेइंग प्लीज, ऑल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर, द कॉप अँड द अँथम, ओ हेनरी, बिग डेटा बिग इन्साइट्स, ॲनॉनिमस म्हणजे याचा लेखक अज्ञात आहे, द न्यू ड्रेस, व्हर्जिनिया वुल्फ, इंटू द वाइल्ड, किरण पुरंदरे, वाय वी ट्रॅव्हल, सिद्धार्थ पिको राघवन अय्यर, लास्ट आहे वॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, अच्युत गोडबोले। तुम्ही वाचून घ्या एकदा। आता सेक्शन 2 आहे पोएट्रीचा म्हणजे पोएम्सचा। पहिली पोएम आहे तुम्हाला सॉन्ग ऑफ द ओपन रोड, वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली। मग आहे इंडियन वीवर्स, सरोजिनी नायडू, द इंचकेप रॉक, रॉबर्ट साउदी, हॅव यू अर्न्ड युअर टुमारो, एडगर गेस्ट, फादर रिटर्निंग होम, दिलीप चित्रे, मनी, विलियम एच डेविस, शी वॉक्स इन ब्युटी, जॉर्ज गॉर्डन बायरन, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, ममंग दाई। ठीक आहे। आता सेक्शन 3 आहे रायटिंग स्किल्स। कोणकोणत्या रायटिंग स्किल्स तुम्हाला शिकायच्या आहेत बघा, समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, नोट मेकिंग, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, ग्रुप डिस्कशन। मग आहे सेक्शन 4 आहे, तो आहे नॉवलचा पार्ट। पहिल्या लेसनमध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे नॉवलचा इतिहास, हिस्ट्री ऑफ नॉवल। मग आहे हे नॉवल्स आहेत मोठे मोठे, पण तुम्हाला त्यांचा प्रत्येक नॉवलचा काही पार्ट अभ्यासायला इथे दिलेला आहे। टू सर विथ लव कोणी लिहिलं आहे, E.R. ब्रेथवेट, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, ज्यूल्स गॅब्रियल वर्न। मग आहे द साइन ऑफ 4, सर आर्थर इग्नेटियस कॉनन डॉयल। ओके। रोज आपण लाईव्ह क्लासेस घेत जाणार आहोत सायंकाळी, म्हणजे 7 ते 8च्या दरम्यान किंवा 9च्या दरम्यान। म्हणजे कसं तुम्ही दिवसा बाकीच्या ट्युशन्स
वगैरे अटेंड करून घरी येऊन राहता आणि सायंकाळी आपण इंग्लिशचा अभ्यास करणार आहोत. जर एखादा क्लास तुमचा मिस झालाच तर लाईव्ह क्लासेसमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला बाहेर जावं लागू शकते किंवा कधी आवाज नाही येत, नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो तुमच्याकडे. माझ्याकडे नाही राहणार नेटवर्कचा प्रॉब्लेम. जर तुमच्याकडे नेटवर्कचा वगैरे प्रॉब्लेम राहिला आणि तुम्ही एखादा क्लास जॉईन करू शकले नाही तर मी वेगळा व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचा, म्हणजे जे काही लाईव्ह लेसन्समध्ये आपण शिकणार आहोत त्याचा प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचा, म्हणजे प्रत्येक लेसनचा, प्रत्येक क्लासचा एक चांगला व्हिडिओ बनवून मी त्या ॲपवर टाकणार आहे. तर चला, आज 26 मार्च, आजपासून आपले क्लासेस सुरू झालेले आहेत. तर तुम्ही अजून जॉईन केले नसणार तर जॉईन करा. ओके, बाय.